या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शिवसेना शिंदे गटात एक मोठा पक्ष विलीन होणार, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला होता। एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली। अनेक आमदारांनी खासदारांनी त्यावेळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला। त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं। शिवसेनेत फूट पडल्यामुळे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले। त्यानंतर पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं। पक्षाचं चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना मिळाल्यामुळे राज्यात शिवसेना दोन पक्षात विभागली गेली, मूळ शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट। दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे विधान परिषद निवडणुकीपूर्वी एक मोठा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे। समोर आलेल्या माहितीनुसार प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची चर्चा आहे। मात्र त्यासाठी बच्चू कडू यांनी आपला प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून बच्चू कडू यांनी मोबाईल SMS द्वारे यावर आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मत मागवल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे। 2-3 दिवसापूर्वीच यावर बच्चू कडू यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे। बच्चू कडू जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे, असं अनेक कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना कळवलं असल्याचंही समोर येत आहे। त्यामुळे आता बच्चू कडू शिवसेनेची ही अट मान्य करणार का, प्रहार शिवसेनेत विलीन होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।